आपल्या मुख्य नेत्याला एखाद्या मंत्र्याने किती छळावं याला पण काहीतरी मर्यादा असतात. पण या मर्यादा संजय शिरसाट यांनी ओलांडल्यात. कारण गेल्या 4 वर्षात संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांना एवढं छळलंय की क्वचितच कोणत्या तरी मंत्र्याने एवढं छळलं असेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे शिलेदार मानले जाणारे संजय शिरसाट हे गेल्या काही काळापासून एका पाठोपाठ एक अशा अनेक वादांच्या भोवऱ्यात अडकलेत. त्यातच आता भर पडली आहे ती म्हणजे त्यांनी सीजेपी संस्थापक अभिजित दिपके यांच्या घरी घेतलेल्या भेटीची. अभिजित दिपके हे केंद्र सरकार आणि विशेषतः भाजपच्या विरोधात आक्रमक आंदोलन उभारण्यासाठी आता ओळखले जातात. अशा परिस्थितीत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या एका मुख्यमंत्र्याने थेट दिपके यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटलेत. त्यामुळे खुद्द एकनाथ शिंदे हे शिरसाटांवर नाराज असल्याचं बोललं जाते. नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत अभिजित दिपके यांनी देशभरात तीव्र आंदोलन छेडलं. दिल्लीतील जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांच्यासह झालेल्या या आंदोलनामुळे शेवटी केंद्राला मोठा धक्का बसला. या यशानंतर छत्रपती संभाजीनगरमधील दिपके यांच्या मूळ गावी जल्लोष साजरा करण्यात आला. या संपूर्ण घडामोडींनंतर मंत्री संजय शिरसाट यांनी अचानक दिपके यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई वडिलांची भेट घेतली आणि आरोग्याची विचारपूस केली. कौटुंबिक संबंध असल्याचं सांगून शिरसाटांनी या भेटीचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधी असलेल्या व्यक्तीच्या घरी थेट मंत्र्याने जाणं भाजपला मुळीच रुचलेलं नाही. भाजप हा शिवसेना शिंदे गटाचा मुख्य मित्रपक्ष असताना भाजपच्या विरोधकांशी अशा प्रकारे जवळीक दाखवल्यामुळे एकनाथ शिंदे कमालीचे संतापलेत आणि शिरसाटांच्या या कृतीमुळे महायुतीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आता वर्तवली जाते. वस्तुतः संजय शिरसाट आणि वाद हे काही नवीन समीकरण नाहीये. गेल्या 4 वर्षात हे समीकरण अधिकच गडद झाले. एकीकडे राजकीय समीकरणांमुळे शिंदे यांची डोकेदुखी वाढली असताना दुसरीकडे शिरसाटांवर एकामागोमाग एक भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहारांचे गंभीर आरोप होत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध व्हिट्स हॉटेलच्या लिलावात नियमबाह्य सवलती मिळवून 100 कोटींपेक्षा जास्त किमतीचे हॉटेल अत्यंत कमी दरात लाटल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. याशिवाय शेंद्रा MIDCतील ट्रक टर्मिनससाठी आरक्षित असलेली जमीन नियम बदलून आपल्या मुलाच्या नावे करणं, छत्रपती संभाजीनगर शहरातील वर्ग 2 ची जमीन तसेच अत्यंत मोक्याच्या जालना रोडवरील जमिनी कवडीमोल भावात खरेदी करणं असे अनेक जमिनीच्या गैरव्यवहाराचे गंभीर आरोप इम्तियाज जलील आणि विरोधकांनी त्यांच्यावर केलेत. 2019 ते 2024 या काळात त्यांच्या संपत्तीत झालेली अफाट वाढ आणि आयकर विभागाची नोटीस यामुळे शिरसाट आधीच केंद्रीय यंत्रणा आणि विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. शिरसाटांच्या अडचणी फक्त आर्थिक गैरव्यवहारांपुरताच मर्यादित राहिल्या नाहीत तर वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवरही ते मोठ्या संकटात सापडलेत. त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावर एका विवाहित महिलेने शारीरिक व मानसिक छळ आणि फसवणुकीचे गंभीर आरोप करत नोटीस बजावली होती. नंतर हे आमचं पर्सनल मॅटर असल्याचं सांगून संबंधित महिलेने तक्रार मागे घेतली असली तरी या प्रकरणाने शिरसाटांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला होता. त्यातच भर म्हणून शिरसाटांच्या बेडरूम मधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यामध्ये पैशांची बंडले भरलेली एक बॅग स्पष्ट दिसत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. त्यावर शिरसाटांनी ही केवळ कपड्यांची बॅग असल्याचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी रोज रोज नवनवीन वादांत अडकल्यामुळे त्यांची साडेसाती संपण्याचं नाव घेत नाहीये. अशा प्रकारे एका बाजूला 100 कोटींपेक्षा जास्त रकमेचे हॉटेल प्रकरण, बेकायदेशीर जमीन खरेदी, मुलावरील आरोप, बेडरूम मधील पैशांच्या बॅगचा व्हायरल व्हिडिओ आणि आयकर विभागाची नोटीस, तर दुसऱ्या बाजूला मित्रपक्ष भाजपच्या शत्रूच्या घरी मारलेली हजेरी. या सगळ्या घडामोडींमुळे संजय शिरसाट यांचा पाय रोजच्या रोज अधिकच खोलात जात असल्याचं स्पष्ट दिसतंय. 4 वर्षांत त्यांनी एकनाथ शिंदेची जितकी राजकीय कोंडी केली आहे तितकी क्वचितच दुसऱ्या कुठल्या नेत्याने केली असेल. आता अभिजित दिपके यांच्या घरी घेतलेल्या भेटीमुळे पेटलेला राजकीय वणवा आणि उपमुख्यमंत्र्यांची नाराजी यातून शिरसाट स्वतःचा कसा बचाव करतात की ही नवी पायमल्ली त्यांच्या मंत्रिपदावर बेतणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.